मी आपणा सर्वांचं अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि हृदयापासून आजच्या या प्रवचनामध्ये स्वागत करतो. दिवाळीनंतर आपण सगळेजण जमलो आहोत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर फराळ खाल्ल्याची जरा हे तेज पण आलेला आहे. आपण सध्या अध्याय 15वा हा जो पुरुषोत्तम योग आहे तो आपण बघतो आहे. आणि आपण मागच्या वेळेमध्ये 5 श्लोक पाहिले आणि 307 ओव्या आपण पाहिलेल्या आहेत. तर शेवटी आपण काय पाहिलं होतं 5व्या ओळीमध्ये त्याचा आपण थोडा आढावा घेऊया. हे तुम्हाला लिंक लागायला जरा मदत होईल. परमेश्वराने संसार वृक्षाचं जे वर्णन केलं होतं अर्जुनासमोर, नंतर सांगितलं होतं की संसार वृक्षाला जर तोडायचा असेल, संसार वृक्ष जर नाहीसा करायचा असेल तर आत्मज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आत्मज्ञान हेच शस्त्र आहे आणि आत्मज्ञानाचं शस्त्र प्राप्त झाल्यावरती त्याला वैराग्याची जोड दिली पाहिजे. अर्थात आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर वैराग्य प्राप्त होतच त्याच्याबरोबर, पण त्या वैराग्यात राहून हा संसार रूपी जो वृक्ष आहे तो आपण तोडला पाहिजे, म्हणजे त्याच्यातून मन बाहेर काढलं पाहिजे असा त्याचा अर्थ. आणि ते सांगितल्यानंतर ते मनाला ते जे परमपद आहे आत्मभाव प्राप्त करण्याचं किंवा आपल्याच आत्म्याचा आपल्याला शोध लागणं, जे आपलं मूळ स्थान आहे जे आपल्या मध्येच आहे, ते एकदा झालं की मग संसारामध्ये लोक परत परत येत नाही. एकदा का आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झालं की ती माणसं संसारामध्ये येत नाही, त्यांना मोक्ष मिळतो असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर ते आता सांगतात की हे अजून कसं करायचं पुढे, तर पुढची ओवी आपण पाहूया. त्याच्या पुढे त्यांनी अजून असं सांगितलं होतं, ते असं म्हणाले होते की अहंकार आणि अविवेक याच्याने जो विरहित आहे, याला अहंकार पण नाही आणि अविवेक म्हणजे वेडेपणा पण नाही, असा जो म्हणतो ज्यांनी राग आणि द्वेष जिंकलेला आहे, ज्याचे विषय वासना संपलेल्या आणि सुख आणि दुःख या द्वंद्वापासून जो अलिप्त आहे, अशा माणसांना, अशी जी माणसं असतात जी साधना करतात ती अविनाशी पदापर्यंत जातात. त्याच्याकरता भगवंतांनी बरीच उदाहरणं दिली होती त्यांच्या ओव्यांनी. त्याच्या पुढे काय म्हणतात ते आता ते आपण 6व्या श्लोकामध्ये पाहूया. त्याला आपण सुरुवात करूया. भगवंत म्हणतात, ब्रह्माला सूर्य प्रकाशित करीत नाही, चंद्रही प्रकाशित करीत नाही, अग्नी देखील प्रकाशित करीत नाही. मी ते सूर्य, चंद्र, अग्नी यांच्या प्रकाशाने दिसणारे नसून सदा स्वयंप्रकाश आहे. ज्या पदाला एकदा गेल्यावर पुन्हा मागे परत येत नाही, असे ते माझे परमधाम तेजोरूप ब्रह्मपद आहे. हे भगवंत काय सांगतात की आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो, काय बघतो आपण की सूर्याच्या प्रकाशाने, सूर्याच्या भोवती फिरणारे जे सारे ग्रह आहेत त्याच्यापैकी पृथ्वी हा ग्रह, या सगळ्यांना प्रकाश मिळतो आणि जीवसृष्टी बहरते हे आपल्याला माहिती आहे. किंवा आपण अग्नी जो पेटवतो त्या अग्नीपासून प्रकाश मिळतो की आपण यज्ञ, हवन, स्वयंपाक हे सारं करू शकतो. किंवा ते काय म्हणतात, चंद्रापासून पण आपल्याला शीतल प्रकाश मिळतो, म्हणजे चंद्र सूर्याकडून घेतो आणि आपल्याला देतो हे आपल्याला माहिती. परंतु यांना प्रकाश कोण देतो, तर यांना प्रकाश देणारा परमात्मा आहे. तो जो परब्रह्म ही जी अवस्था आहे, ते परब्रह्म जे आहे ते या सगळ्यांना प्रकाश देते. या सगळ्यांच्या पलीकडे ते आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे यांना प्रकाश देतो. तर हे आणि असं जे माझं ते पद आहे, परमधान जे माझं आहे, हे परब्रह्म अवस्था आहे. तिथे जो योगी म्हणजे जो साधक तिथे जातो तो तिथून त्या पदापासून परत येत नाही असे ते सांगतात. तर या श्लोकाचा अर्थ सांगण्याकरता माऊलींनी काही ओव्या रचल्या. तर ते आता एक एक ओव्या आपण घेऊ. माऊली काय म्हणतात, जे दिव्याच्या विपुल प्रकाशाने प्रकाशित होते, चंद्र ज्याला उजळता असतो, फार काय वर्णावे, हजारो किरणांचा धनी जो प्रकाशित करतो, तिघांच्या प्रकाशाने जे संपूर्ण दिसणे आहे, जे परमात्मा वस्तूला न पाहणेच होईल. कारण जो परमात्मा लपला असता, अज्ञानाने आवृत्त असता, ते विश्व असते. ते काय सांगतात की विश्वामध्ये आपण सूर्याचा, चंद्राचा प्रकाश बघतो, घरात लावलेल्या दिव्याचा प्रकाश बघतो किंवा लाईटचा प्रकाश बघतो, अग्नीचा प्रकाश बघतो, हे आपल्याला दिसतं आणि आपल्याला वाटतं की हेच काही सगळे खरे आहे, सूर्यच खरा आहे, चंद्रच खरा आहे. पण अज्ञान आहे.
आपल्याला हे माहिती नाही. ज्यावेळी आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होईल त्यावेळी आपल्याला कळेल त्या अवस्थेला गेल्यावरती यांना प्रकाशित करणारा ते परब्रह्म आहे. ते यांना प्रकाशित करते. आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. ते जे परब्रह्म आहे ते आपल्या आतमध्येच आहे. कशाच्या रूपाने? त्याचाच एक भाग म्हणून आत्म्याच्या रूपाने आपल्यामध्येच आहे. आणि ते तुम्ही प्राप्त करा म्हणजे तुम्हाला कळेल की हा सूर्य पण त्याच्यामुळे प्रकाशित झालेला आहे. सूर्याची जी सूर्यमाला आहे, अशा असंख्य सूर्यमाला ज्याच्या भोवती फिरतात ते परब्रह्म. तुमच्या लक्षात आलं का? ते परब्रह्म. पुढे ते काय म्हणतात, तसे शिंपीचे शिंप म्हणून यथार्थ ज्ञान जसे जसे नाहीसे होते तसं ते त्या शिंपीवर मिथ्या भासणारे रूप सत्य स्वरूप आहे असे भासाव्यास लागते. किंवा दोरीच्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानात सर्पाचा भ्रम जसा जास्त दूर होत जातो. अजून एक उदाहरण, घरामध्ये जर एखादी दोरखंड असेल, छोटासा दोरखंडाचा तुकडा उरलेला असेल आणि आपण रात्री जर उठलो झोपेतून आणि अचानक बाथरूमला किंवा वॉशरूमला जाताना आपला पाय त्याच्यावर पडलो तर आपण म्हणतो साप 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 असं आपण ओरडतो. प्रत्यक्षामध्ये काय होतं, लाईट लावल्यावरती कळतं की ते साप नसून दोरी आहे. पण जोपर्यंत लाईट लावत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये का सारे साप आहे घरामध्ये, साप आहे घरात आहे. तर एखाद्याचा पाय पडला दोरीवर, तो पळत सुटला साप साप म्हणून आणि घराबाहेरच पळून गेला, त्याला वेडेपणा होईल. पण जर त्यांनी घरातला लाईट लावला तर त्याच्या काय लक्षात येईल का, अरे ही घरातच आपण ठेवलेला दोरीचा तुकडा आहे, कामातला उरलेला तुकडा आहे. जोपर्यंत त्या दोरीचं ज्ञान होत नाही की दोरी आहे तोपर्यंत माणूस सर्प म्हणून घाबरत राहतो. तसंच हे चंद्र सूर्य जे आहे किंवा अग्नी आहे यांना प्रकाश देणारा कोण आहे? तर परमात्मा आहे. आणि तो परमात्माच्या साऱ्या सृष्टीमध्ये भरलेला डोंगर, नद्या, नाले, सारी जीवसृष्टी, सारं जे काही दिसतं त्याने निर्माण केलेलं आहे. त्याची इच्छा, तो एकटाच होता पूर्वी, त्याची इच्छा झाली की आता मी बहु व्हावं, म्हणजे मी अनेक व्हावं, आणि म्हणून आत्मरूपाने तो वेगवेगळा झाला आणि तोच सगळ्यांमध्ये भरून त्यांनीच वेगवेगळी सारी रूपं घेतलेली आहे. हे एकदा ज्यावेळी कळतं त्यावेळी अज्ञान नाहीच होत. तो नाही तर काय होतं की आपण समजतो की बाहेर दिसतं ते खरं आहे, प्रत्यक्षात तसं नाहीये असं माऊली इथे आपल्याला सांगतात. पुढे ते म्हणतात, ज्याप्रमाणे ज्या पदार्थाचा प्रकाश झाकल्याने चंद्र सूर्यादी प्रचंड तेजे प्रकाशतात, ती वस्तू केवळ तेजाची रासच आहे. ती सर्व भूतांना व्यापते आणि चंद्र सूर्यांनाही प्रकाश देते. म्हणून चंद्र सूर्याचे कवडचे या ब्रह्मस्वरूपाच्या प्रकाशाने पडतात आणि याच कारणाने चंद्र सूर्यादी तेजस्वी व्यक्तींचे तेज ब्रह्मवस्तूचाच अंश आहे. ते परत काय सांगतात की सूर्य चंद्र आपल्याला प्रकाश देतात असं आपल्याला वाटतं, त्यांच्यापासून येणारी किरणे त्यांचे असं वाटतं, पण ते खरं नाही. ते आपल्याला का दिसत नाही की कोणती परब्रह्म वस्तू आहे ती का दिसत नाही, तर आपण ती बघण्याचा प्रयत्नच करत नाही. का होतं की आपला जो आत्मा आहे तोच त्याचा एक अंश आहे, तो आणि हे एक आहे, पण त्याच्याभोवती काजळी निर्माण झालेली आहे, अज्ञानाची काजळी निर्माण झालेली आहे. त्यामुळे ते दिसत नाही. तर ती काजळी जर दूर झाली, तसं कंदील असतो घरामध्ये, आता कंदील कोणी वापरत नाही, पण पूर्वी जे वापरायचे कंदील तर ती काजळी तयार व्हायची, तर आतली ज्योतच दिसायची नाही, पण काजळी साफ केल्यावर त्या ज्योतीचा प्रकाश पडायचा. त्याप्रमाणे आपल्या आत्म्याभोवती ज्या अज्ञानाची काजळी तयार झाली आहे ती जर साफ केली तर तुम्हाला तुमचं आत्म्याचा प्रकाश बाहेर पडेल आणि तुम्हाला लख्ख कळेल की ते परब्रह्म आणि मी एकच आहे. माझ्यात याच्यात फरक नाही. मी आणि विष्णू एक आहे, मी आणि सप्तशृंगी माता एक आहे, मी आणि लक्ष्मी एक आहे, मी आणि गणेश एक आहे, मी आणि दत्तात्रय एक आहे. हे सारे एक आहे. त्यावेळी कळतं आत्मज्ञान प्राप्त, वेगळे नाही अशी अनुभूती येते. त्याचा तुमच्या दृष्टिकोनातून सांगायचं तर त्याचा दृष्टांत म्हणजे गुरूंच्या ठिकाणी आपल्याला ह्या साऱ्यांची दर्शनं व्हायला लागतात. त्यावेळी आपल्याला तर ते गुरु आणि ते एक झालेले आहे. गुरुंच्या भोवती तेजोवलय आपल्याला दिसतं, त्यावेळी आपल्याला त्याची अनुभूती येते, ध्यानामध्ये येते, काही न उघड्या डोळ्यांनी पण येते. तर माऊली सांगतात की हे जे अज्ञान तुम्ही नाहीसं करा, ते नाहीसं झालं म्हणजे तुम्हाला कळेल की ते परब्रह्म वस्तू आतमध्येच आहे, ती बाहेर नाही. पण ते कसं करायचं ते त्यांनी पूर्वी सांगितलं आणि याच्या पुढे ते सांगणार आहेत की तुम्ही गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने जा, तुम्ही साधना करा, जसजशी साधना पडेल तसशी ती काजळी तुमची दूर व्हायला लागेल. दुसरं काय सांगितलं की सत्संग करा, आणि तिसरं काय सांगितलं होतं की सत्कर्म करा. म्हणजे साधना झाली पाहिजे, सत्संग झाला पाहिजे, सत्कर्म झालं पाहिजे. सत्कर्माचाच एक भाग म्हणजे दानधर्म आलं, इतरांना त्रास न देणं आलं, वगैरे वगैरे.
आणि ज्याप्रमाणे सूर्योदय होतात चंद्रासह अन्य नक्षत्र निस्तेज होतात, त्याप्रमाणे ज्या आत्मसूच्या प्रकाशात चंद्र सूर्यासह जग लोपून जाते. अथवा जागे झाल्यावर स्वप्नातील देखावा नष्ट होतो किंवा संध्याकाळी मृगजळाचा भास उरत नाही. म्हणूनच हे अर्जुन, ज्या स्वरूपाच्या ठाई त्याहून अन्य कोणताच दृश्य भास होत नाही, असे ते माझे अत्यंत उच्च स्थान आहे असे तू समज. आता माऊली परत अर्जुनाला समजावं म्हणून काय सांगतात की अर्जुना, तू अजून एक लक्षात घे की एकदा का त्या आत्मवस्तूचा आपल्याला लाभ झाला की मग आपल्याला कळतं की सूर्यचंद्र हे काहीच नाही. यांना पण प्रकाशित कोणी केलं? त्यांनी केलं, म्हणजे त्यांनीच यांना निर्माण केलेलं आहे. त्याच्या मनात इच्छा झाली म्हणून त्याने सूर्य निर्माण केला, सूर्याभोवती इतर ग्रह निर्माण केले आणि त्या घराभोवती त्याचे उपग्रह म्हणजे चंद्र निर्माण केले. हे ज्ञान आपल्याला निर्माण होतं आणि मग आपल्यामधलं अज्ञान नाहीसं होतं. किंवा ते म्हणाले, याचं साधं व्यवहारातलं तुला उदाहरण सांगतो की आपण झोपले असतो अर्जुना, त्यावेळी काय होतं की आपल्याला स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये एखादं स्वप्न फार आनंदी असतं. त्यात आपण एखाद्या मोठ्या आलिशान गाडीतून फिरत असतो, एखाद्या छान हॉटेलमध्ये राहत असतो, लोक आपल्या पुढे हाजी हाजी करत असतात. किंवा एखादं स्वप्न असं असतं की दुःखदायक असतं, परीक्षेला गेलो आहे आणि अभ्यासच झालेला नाही आणि पेपर सोडवताच येत नाही, असं पण स्वप्न पडतं. पण दुःखदायक किंवा आनंदी स्वप्नातून जेवढे आपण जागे झाल्यावर आपल्याला कळते की अरे दोन्ही स्वप्न होती, मी तर घरामध्ये आहे, मी ते आता ज्ञान नाहीसं होतं जागे झाल्यावर. तसं ते आत्मवस्तूचं ज्ञान प्राप्त झालं की तुझं अज्ञान नाहीसं होईल, हे तू लक्षात घे. किंवा ते त्याला सांगतात की तू लक्षात घे की उन्हाळ्यामध्ये जेवढे आपल्याला रस्त्यावरती लांबवर मृगजळ दिसतं, ते सूर्यकिरणांमुळे मृगजळ दिसत, पण संध्याकाळ झाल्यावर काय होतं, मृगजळ नाहीसं होतं. अलग लक्षात. तसं हे अज्ञान तू घालव आणि ते जे माझं परमस्थान जे अत्युच्च स्थान आहे त्याच्या पलीकडे काही नाही, ते तू प्राप्त करून घे. किंवा तिथे जे जे जातात ते परत माघारी फिरत नाही, त्यांचा पुनर्जन्म होते किंवा त्यांना काम दिलं जातं, म्हणून ते खरे आध्यात्मिक गुरु म्हणून येतात, असं त्याचा दुसरा अर्थ आहे. पुढे भगवंत असं म्हणतात अर्जुनाला, जसे महासमुद्राला मिळालेले नद्यांचे प्रवाह पुन्हा उगम स्थानाकडे केव्हाच जात नाही, जे ते माझ्या परमपदाला प्राप्त झाले ते पुन्हा जन्मासच येत नाही. किंवा मिठाची हत्ती खाऱ्या समुद्रात घातली असतात ती जशी परत माघारी येत नाही. आकाशात झेपलेल्या अग्नीच्या ज्वाळा ज्याप्रमाणे खाली परत येत नाही, किंवा तापलेल्या लोखंडावर टाकलेले पाणी पुन्हा परत येत नाही. आता माऊलींचा काय स्वभाव आहे माहितीये का, एखादी गोष्ट समजवली की ती परत परत समजवायची, म्हणजे त्या याच्या मनावरती ती ठासली पाहिजे पूर्णपणे. ते अजून काही उदाहरणं देतात. आता 2-3 उदाहरणं तर आपल्याला समजलं, मग ते अजून काय उदाहरणं देतात, ते म्हणतात की बघ अर्जुना, महासमुद्र जो आहे त्याला जे नद्यांचं पाणी येऊन मिळतं, नदी जी समुद्राच्या ओढीने धावते आणि लाखो मैलाचा प्रवास करून ती समुद्रामध्ये येते, पण एकदा का ती समुद्राला मिळाली की तिचं आणि समुद्राचं पाणी ओळखता येत नाही कोणतं, ती परत माघारी जा. त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी पोचलेले लोक, मोक्षपदाला पोचलेले लोक परत जन्मास येत नाही, हे तू लक्षात ये. किंवा ते म्हणतात, तू अशी कल्पना कर की एक मिठापासून बनवली हत्ती नाही, मिठापासून बनवली हत्ती नाही, मिठापासून एक हत्ती बनवला मोठा आणि तो समुद्रामध्ये सोडला, तो परत येईल का? नाही येणार, का ते विरघळून जाईल. त्याप्रमाणे माझ्या परमपदाला आले की ते परत येत नाही म्हणून, हे तू समजून घे. किंवा ते म्हणतात की अग्नी आपण पेटवतो त्याच्या ज्वाला आकाशाकडे जातात, त्याला आकाशात गेल्या ज्वाला खाली येत नाही म्हणाले. किंवा तापलेल्या लोखंडावर जर आपण पाणी टाकलं तर ते पाणी परत मिळतं का आपल्याला? नाही, त्याची वाफ होऊन जाते. त्याचप्रमाणे माझ्या परमपदाला जे लोक येतात, ते लोक जे आहेत ते परत खाली येत नाही, त्यांचा पुनर्जन्म होत नाही. आले तर ते अवतार म्हणून येतात, परमेश्वराचंच काम. किंवा जसं श्रीरामांचा जन्म झाला आणि विष्णूने त्या अवताराचं कार्य केलं त्यावेळेस, तर त्यांचं कार्य सुकर व्हावं भगवान शंकराने हनुमानाचा अवतार घेतला. इतरही काही त्यावेळी जे सुग्रीव वगैरे होते बरेचसे असे लोक,
ते त्यावेळी अवतार म्हणून त्यांनी अवतार घेतला, कोणी ऋषी म्हणून, कोणी सुग्रीव असा घेतला. उदाहरण सांगायचं म्हणजे जो त्यात आर्किटेक्ट होता, नल मला वाटतं त्याचं नाव, सुग्रीवाच्या बरोबरचा, तो मुळातच म्हणजे पूर्वीच्या काळातला प्रल्हाद होता. तो प्रल्हाद जो होता तो होता. आणि तोच हा पुढे नल म्हणून आला, आणि तो त्याच्यानंतर पुढे तुम्हाला म्हणजे उद्धव म्हणून आला कृष्णाच्या काळामध्ये. आणि उद्धवाच्या नंतर संत नामदेव म्हणून आले नंतर, आणि नामदेवांच्या नंतर तुकाराम म्हणून आले. अलग लक्षात हे अवतरण घेणं चालू असत. अवतरण म्हणजे काय, खाली येणे आणि मग ते अवताराचं कार्य करणे. अर्थात संत लोक जास्त दुःख भोगतात, कारण त्यांना वैराग्य आलेलं असतं. त्यामुळे लोकांना तर संसारामध्ये पैसा अडका पाहायचा असतो, लोक त्या अँगलनीच बघतात. तर असं ते आहे. पुढे काय म्हणतात मोदी, त्याप्रमाणे ज्ञानाने शुद्ध होऊन जे माझ्याशी एकरूप झाले त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. जन्माला येण्याची कारणे वासना, कर्म आणि अविद्या यांचा पत्ताच न राहिल्याने ते ज्ञानी पुरुष जन्माला येत नाही. आता याप्रमाणे जे ज्ञान प्राप्ती करून घेतात, म्हणजे स्वतःची अवस्था जे ओळखतात, की आपणच आत्मा आहो, आपणच परमात्मा, हे ओळखणं, हे समजणं, त्या अवस्थेला पोचण्याला म्हणतात ज्ञानप्राप्ती. ज्यांना ज्यांना होते ते पुनर्जन्माला येत नाही. पण जन्माला येण्याची जी कारणं आहेत ती कोणती कारणं आहे? काहीतरी वासना आपल्या शिल्लक राहतात. मी बंगला बांधेन, मी गाडी घेईन, मी अमुक राहील, मी हिच्याशीच लग्न करेल, ही माझी बायको सध्याची बरोबर नाही, तिच्याशी व्हायला पाहिजे, काय ज्या काय वासना असतील बायकांच्या, मुलांच्या, किंवा माझा पहिलाच नंबर यायचा राहिला, हेच कॉलेज माझं मिळायचं बाकी होतं, ह्या कंपनीत या पोस्टवर मी पाहिजे होतो, ज्या काय वासना असतील तुमच्या, त्या सगळ्या प्रकारच्या वासना, व जे जे तुम्ही कर्म केले आहे, कोणाला त्रास दिला असेल, काही झाला असेल, काही भोगायचं राहिलं असेल, ते सगळे, किंवा अविद्या, अज्ञानच आहे, जे ज्ञान मिळालेलंच नाही, अविद्या, या तीन कारणांमुळे माणसाचा पुनर्जन्म होतो. पण ज्ञानी माणसाच्या बाबतीत काय होतं, ही काही कारण राहतच नाही, त्यामुळे त्याचा पुनर्जन्म होतच नाही, का त्याची कर्म अकर्म होऊन जातात, वासना पण काही राहत नाही. पण ज्ञानी माणसं भोग भोगत नाही का? ते भोगतात की भोग. ज्ञानी असला तरी तो देहात राहूनच काम करतो. पण ते जरी भोग भोगत असले, काही पदार्थ खातात, काही पितात, काही संत तुम्ही पाहिलं असेल, जरा वाईट उदाहरण देऊ नये, पण तुम्ही जर पाहिलं तर ते जरी ते भोग खात घेत असले तरी त्याच्यामध्ये त्यांचं मन नसतं. तसं काही लोक म्हणतात, अरे काय संत चिलीम वगैरे पितात, हे बरोबर आहे का, असे काही लोक प्रश्न विचारतात. पण त्यांचं मन त्याच्यामध्ये नसतं, कारण ते शरीराच्या पलीकडे गेलेले असतात. अलग मन रिझर्व नाही करत असं तुम्ही खूप कंटाळा, तर व्हॉट्सअप बघतात अलीकडची लोक, थोडंफार त्यांनी चला खूप लोकांच्या प्रश्नांची उत्तरे थोडं मन रिझवलं म्हणून केलं, पण ते त्याच्यामध्ये रमलेले नसतात, त्याच्या पलीकडे ते असतात. एक प्रसिद्ध संत जे होते आपल्याकडचे शंकर महाराज, त्यांना काही लोक म्हणायचे, "अहो, काय तुम्ही एवढी दारू पिता?" त्यांनी, "मी कुठे दारू पितोय?" तर त्यांचे जे प्रसिद्ध शिष्य जे आहेत, यांचं पुस्तक आहे साधं देती हिम शिखरे, ते जेव्हा शंकर महाराजांना पहिल्यांदा भेटले, म्हणजे महाराजांनी ती भेट घडवून आणली. नदीला पूर आला आणि बैलगाडीने तिकडे जात होते, कात्रजचा घाट ओलांडणार होते. पूर आल्यावर ते माघारी फिरले, आणि ज्यावेळी माघारी आले ते कुठे, त्या ज्या साखर कारखान्याचं त्यांचं अकलूजला काम चालू, तिथे परत आले ते, आणि तिथे बघतो ते महाराज कोणीतरी म्हणे, "अहो, त्यांना भेटा म्हणाले तुम्ही." तर ते आणि त्यांचे मित्र आशर महाराजांना भेटायला गेले. तर महाराज म्हणे, "माझ्याकरता दारू वगैरे आण." म्हणे, "अरे यांना तर आम्ही भेटणारच नाही म्हणे, आम्ही यांना कशाला भेटायचं." महाराज म्हणे, "असं म्हणता का?" म्हणजे महाराजांनी आपलं काय त्यावेळी काय घेतलं असेल, आणि बघतो तर यांच्या तोंडाला वास यायला लागला, महाराजांच्या तोंडाला वासच येत नाही. तर म्हणे, "काय प्रकार चाललाय?" म्हणे असा. आणि मग त्याच्यानंतर ते जे त्यांचे महाराजांचे शिष्य होते, त्यांच्याकडे ते म्हणे, "अहो महाराज, जेवण करा, किती वेळ झालाय तुम्ही बोलतात?" म्हणे. मग ते त्यांचे महाराज म्हणे, "खिचडी बनवा." म्हणे, "मी खिचडी खाईन." मग रात्री 12-1ला खिचडी खाल्ली त्यांच्याकडे. तर आशर म्हणाले, "महाराज, हा जो माझा मित्र आहे, हा काही विश्वास ठेवत नाही म्हणे, संत वगैरे या सगळ्या, तर असं का म्हणे, त्याला ध्यान लावू ना म्हणे." मग त्यांनी त्याला असं कपाला टिक केलं, आणि ते जे समाधी अवस्थेत गेले ते 7-8 तास त्यांचा लाकूडच होऊन गेला शरीराचा. तर सगळे घाबरले, "काळजी नका करू, तो बाहेर येईल, तो मागचा योगीच आहे म्हणे, तर या जन्मात आलाय काम करायला." नंतर ते परत शुद्ध, ते पुढे महाराजांचे शिष्य झाले, ते मोठं काम केलं त्यांनी.
तर अशा त्या गोष्टी असतात. ते काय असं असं संतांच्या बाबतीमध्ये काय असतात ते आपण अनुमान लावायचे नसतात. इथे दोनच गोष्टी अशा, श्रद्धा ठेवणे ही पहिला भाग, आणि दुसरं म्हणजे आज्ञा. बाकी काही करायचं नसतं. तुम्हाला प्रश्न असेल तर जरूर विचारावे, नम्रपणे विचारावे. पण नम्र भाव ठेवून, शरणागत भाव ठेवून सेवा करावी आणि त्यांनी सांगितलेली साधना करावी. हेच त्याचं खरं मर्म, दुसरं काही मर्म नाही त्याच्यामध्ये. पण टीका टिप्पणी करणे, त्यांना त्रास होईल असं वागणे, असं कधीही कोणी करू, ते काही कोणाला त्रास द्यायला जात नाही. पण शक्ती जी असते ना, ती स्वयंभू असते. तुमच्या लक्षात आलं का? शक्ती, एनर्जी असते ना, एनर्जी ही नेहमी न्यूट्रल असते. जसं परमात्म्याची शक्ती पण न्यूट्रल असते. तसं इलेक्ट्रिसिटी घरामध्ये, तिला तुम्ही बटन दाबलं ते गरम पाणी तापून देईल तुम्हाला, आणि ते जर तुम्ही दुसरं बटन दाबलं तर फ्रीजमध्ये थंड पाणी देईल. ती न्यूट्रल आहे. ती म्हणतात तुम्ही माझा तसा पाहिजे तसा उपयोग करून घ्या, असं शक्ती म्हणते. असं परमात्म्याची शक्ती न्यूट्रल आहे. तुम्ही सेवा केली तर मेवा मिळेल, तुम्ही त्रास देत बसला तर तडाखे बसते. साधं सरळ आहे अगदी, त्याला काही फार मोठं तत्वज्ञान नाही. आपण नम्र भाव ठेवा, बस सेवा करावी. संत पुरुषांना सेवा पण नको असते. ते म्हणतात बाबा मी माझ्या अवस्थेमध्ये आनंदात आहे, तुला पाहिजे तू कर, तू नाही केली तरी माझं काही म्हणणं नाही, केलं तरी माझं काही म्हणणं नाही. माझ्याकडे आहे, तू येऊन घेऊन जा. ते काय म्हणतात, एक गुरु जो असतो ना, त्याला खरं चांगल्या शिष्यांची तो वाट बघत असतो. दुसऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर तो या आणि ज्ञान घेऊन जा आणि माझ्यासारखे होऊन जा बाबा. पुढारी उलट करतात राजकारणातले पुढारी. ते काय करतात, कार्यकर्ते गोळा करतात, कार्यकर्ता कसा वर जाणार नाही हेच कसे पुढे राहतील असं बघतात. संतांचे आपले एक्झॅक्टली उलट असत. तर या आणि लिबरेट वाद, अलग लक्षात असं आहे. पुढे जाऊया आपण. आता असं हे कृष्णाने अर्जुनाला सगळं सांगितलं. आता अर्जुनाच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले. मग अर्जुनाने कृष्णाला विचारलं, काय म्हणतोय? श्रीकृष्णाचे बोलणे झाल्यावर बुद्धिरूपी पृथ्वीचा राजा, बुद्धिरूपी पृथ्वीचा राजा, पृथ्वी एवढी बुद्धी असलेला राजा कोण? अर्जुन. तो म्हणाला, महाराज आपण हे ज्ञान मला सांगत आहात, हा आपला कृपा प्रसादच आहे. तथापि देवा माझी एक विनंती आहे, ती अशी की मी एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, त्या प्रश्नाकडे लक्ष द्या. मी पहिल्यांदा अर्जुनाचं कौतुक केलंय, अर्जुनाच्या बुद्धीचं कौतुक केलं आहे, आणि मग तो अर्जुन नम्रपणे श्रीकृष्णांना म्हणतो, तुम्ही मला ज्ञान देताय, हा कृपा प्रसाद आहे. तुमची कृपा झाली म्हणून हा ज्ञानाचा प्रसाद मला मिळतो, हे मला मान्य आहे. पण माझा एक प्रश्न आहे, बघू तुम्ही त्याचं उत्तर दिलं तर बरं होईल. तो नम्रपणे श्रीकृष्णांना विचारतोय. मग काय प्रश्न आहे ते म्हणता, हे भगवंता, जे देवाच्या स्वरूपाशी स्वतः एकरूप होतात आणि नंतर जन्मास येत नाही, ते देवाच्या स्वरूपाशी मूळचेच भिन्न असतात का, का अभिन्न असतात? याचा खुलासा करा. जर ते अनादिकालापासून स्वरूपता भिन्नच असतील तर ते परत येत नाहीत, हे तुमचे बोलणे विसंगत आहे. कारण सुवासा करता फुलापर्यंत गेलेले भ्रमर फुलेच होतात काय? तर नाही. कारण फुले आणि भ्रमर यांच्या स्वरूपता भेद असल्याने सुगंधाचा वास घेऊन ते तिथून परततात. अथवा लक्षण वेगळे असलेले लक्ष्याचा वेध घेऊन जसे अलग पडतात, त्याप्रमाणे ते ज्ञाने देखील तुझ्या स्वरूपातून भिन्न असतील तर स्वरूपापर्यंत जाऊन परत येतातच, असे म्हणणे योग्य होईल. अथवा ज्ञानी पुरुष स्वभावता जर आपले स्वरूप असले तर मग कोण कोणाशी एकरूप होणार? एका शस्त्राने आपण आपल्याला कसे खेचावे? म्हणून ज्याप्रमाणे अवयांची शरीराशी संयोग वियोगाची गोष्टच बोलता येत नाही, त्याप्रमाणे तुमच्याहून जे भिन्नच नाही त्यांची तुमच्याशी संयोग वियोगाची गोष्ट बुद्धीला पटत नाही. आता मोठा प्रश्न आहे, काय माहितीये का अर्जुन काय विचारतो त्यांना? तर कृष्णाने काय सांगितलं तुम्हाला जरा सोप्या भाषेत सांग. कृष्ण असं म्हणाले की त्यांना ज्ञान प्राप्त झाले की ते मला येऊन मिळतात, आणि अगोदर काय ते सगळ्यांमध्ये मीच आहे. अर्जुन म्हणतो, अहो जर ते आणि तुम्ही जर एक होते तर वेगळे झालेच कशाला तुम्ही? हा माझा पहिला प्रश्न आहे. ते आणि तुम्ही जर एक होते तर वेगळे झालेच कसं? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि जर तुम्ही ते जर एक आहे असं जर तुम्ही म्हणता तर वेगळं व्हायचं कारण नव्हतं. पण जर तुम्ही आणि ते तर वेगळे दिसताय मला, तुम्ही वेगळे ना आम्ही सगळे वेगळे असं मला जर नजरेला दिसत आहे, आणि तुमच्यासारखं आम्ही जर तुमच्यापासून भिन्न नाही तर तुमच्याजवळ गेल्यावर तुमच्यासारखे जाऊन तिथे जाऊन परत येणार हे मला पटत नाही. त्यानं उदाहरण फुलाचं घ्या, फुलामध्ये सुगंध येतो म्हणून भ्रमर फुलाकडे आकर्षित होतात. आता फुल आणि भ्रमर वेगळे आहे. भ्रमर येतो, सुगंध येतो आणि निघून जातो, ते वेगळेच दिसतात म्हणे आपल्याला.
तसं आम्ही तुमच्यापासून वेगळेच आहोत. एक असतो तर वेगळे कशाला झालो असतो. तर मला ते तुमचं म्हणणं पटत नाही म्हणा. तुम्ही काय सांगतात की आपण एकच आहोत आणि वेगळेच आहोत आणि आपण विसरून गेलो. मग हे सगळा तो असा आडवा तिडवा त्यांनी मोठा प्रश्न विचारला. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आणि आपण काय ऐकतो अध्यात्मात की सारे जण आपण एक आहोत. दिसतं तर शरीर वेगळे दिसतात, स्वभाव वेगळे दिसतात आपल्याला माहित आहे, कर्म वेगळे दिसतात आपल्याला हे पण माहित आहे. घरातच वेगवेगळ्या स्वभावाची लोक असतात. आज रात्री माझी राणी म्हणणारा नवरा सकाळी खेकसून वागतो, तो उलट पण होतो नवरा बायको मध्ये. तू चहा साखर जास्त टाकली का मीठ टाकलं कशावरून वाद होता. कधी वाद महिनोन महिने होत नाही, काय होईल सांगता येत नाही. तेच आपण सगळीकडे जगभरात अनुभवतो. तर हे काय आहे असं तो विचार. पुढे तो काय म्हणतो, तुझ्याबरोबर जे सदैव भिन्न आहे त्यांना कोणत्याही काळी तुझ्याबरोबर मिळणे शक्य नाही. मग ते तुझ्या स्वरूपातून माघारी येतात अथवा येत नाही ही कसली व्यर्थ समजू. हे अनंता, हे भगवंत, आपल्या स्वरूपाशी एकरूप झाल्यावर परत प्रपंचाला येत नाही ते कोण हे मला समजेल असे कृपा करून सांगा. हा अर्जुनाचा प्रश्न ऐकून त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराला फार समाधान झाले. त्या प्रकरण अर्जुनाचा चातुर्यपणा भगवंताच्या ध्यानात आला. तर भगवंत काय म्हणाला की ते तुझ्यापासून तुझ्या स्वरूपापासून माघारी येत नाही मला तुझे सांगतो आहे. एकदा तू एकत्र झाले की येत नाही हे मला काही समजत नाही. मुळात तुम्ही वेगळेच अशीच माझी समजूत आहे. आणि हे मला कसे तू समजून सांग आणि मला समजेल असं सांग. जरा तू काय मला समजेल असं सांग. अर्जुन काय म्हणतो, मला समजेल असं सांग. मग कृष्ण जो होता, भगवान कृष्ण जरा आनंदी आहे, त्यामुळे हा हुशार आहे जरा, याला शिकवण्यामध्ये मजा आहे जरा. आणि प्रश्न विचारले शिष्याने त्याला पुढे शिकायचे असेल तर गुरुला खरोखरच बरं वाटतं. जसं एखादी मुलगी आईला स्वयंपाकात खूप प्रश्न विचारायला लागली आणि आईच्या लक्षात येतं की माझ्याकडून वस्तू पाहिजे म्हणून टाइमपास नाही करत, तिला खरोखर स्वयंपाक शिकायचा म्हणून प्रश्न विचारते. आई असो का सासू ते आवडीने शिकवेल की नाही, ती वेळ काढेल, शिकवेल, वेळ देईल. किती हिंग, किती मीठ, किती काय, सगळी रेसिपी तिला सांगेल. एक दोन वेळा करून दाखवेल, तिच्याकडून करून घेईल, चव दाखवून पाहिजे. असं सगळा उद्योग महिला करतात ज्यांना स्वयंपाक येतो काय. तर मग भगवंत काय म्हणाले, ते म्हणाले बा सर्वज्ञ अर्जुन, माझ्यापासून पोचून जे परत येत नाही ते मजून भिन्न आहेत आणि अभिन्नही आहेत. सूक्ष्म आत्मपरीक्षण करून जेव्हा पाहावे तर स्वभावताच मद्रूप आहे आणि वरवर विचार करतात ते माझ्या स्वरूपात भिन्न आहे असंही वाटतं. भगवंत अर्जुन तुझं जे म्हणतो ते बरोबर आहे एका प्रकारे. बघ तू समजून घे. बा अर्जुन म्हणतात, बा म्हणजे असं आपण ओळीत म्हणतो की नाही बा, तसं ते बा अर्जुन. बघ तू लक्षात घे, ते माझ्यापासून वेगळे पण आहे आणि माझ्यापासून वेगळे पण नाही. तुला मी आता हे दोन्ही प्रकार समजून सांगतो. तू जरा ते नीट समजून घे म्हणजे तुला समजेल. तू जर नीट सूक्ष्मरित्या पाहिले तर ते आणि मी एक आहे. तर सूक्ष्मरित्या नाही पाहिले तर तुझ्या लक्षात येईल की ते आणि मी वेगळे आहे. आणि वेगळे आहे म्हटलं माझ्याशी एकरूप झाले आत्मज्ञान प्राप्त झालं की मग माझ्यापासून वेगळे माझ्याशीच राहतात. हे मी तुला नीट समजवतो ते तू ऐक. तर याचं उत्तर सोपं आहे. तुम्हाला मी प्रश्न विचारू का सगळ्यांना, तुम्ही त्याचं उत्तर, याचं काय उत्तर सांगा बरं तुम्ही आता. ज्याला उत्तर माहिती त्यांनी बोट वर करा. एवढी ज्ञानेश्वरी तर आपण ऐकली 15 वेळा, सांगा बरं काय उत्तर आहे. ते उत्तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही नीट ज्ञानेश्वरी ऐकली असेल तर. सांगा, रेनाली ताई सांगा. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात जो आत्मा असतो तो परमात्माच असतो ना. हा, त्यामुळे सगळे म्हणजे सगळे एकच आहे ना, सगळ्यांमध्ये त्याचा अंश आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, त्यामुळे सगळे एकच आहेत तसे. पण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाचं वागणं वेगळं आहे आणि कर्म वेगळे आहे, त्यामुळे असं भिन्न भिन्न वाटतात. पण स्वभाव सगळे का बरं होता. स्वभाव म्हणजे प्रत्येकाच्या कर्मानुसार स्वभाव प्रत्येक माणसाचा वेगळा असतो ना. वेगळा का असतो. बेसिक स्वभाव जरी सिमिलर असेल तरी पण प्रत्येकाच्या आयुष्यात जसे अनुभव येतो तसा स्वभाव म्हणजे किंवा मागच्या जन्माचा जो हे असेल त्याच्यानुसार ते स्वभाव बदलतो. आणि जर आपण हे अध्यात्म मार्गात आल्यावर आपोआप ते आपण अर्ध सत अर्ध उत्तर सात्विक. बरोबर आहे. अर्ध अच्छा. उत्तर बरोबर आहे. आता ओके. भिन्न का वाटतात हे मला सांग. आत्मा एकच आहे, हा. तोच परमात्मा आपल्यामध्ये, तो वेगळा का वाटतो. आत्मज्ञान नाही झालं तर वेगळं वाटतो. पण का वेगळं असं वाटतं. होतं. मग ते साधना आणि करून ते गुरूंच कृपा झाल्यावरच ते मिळणार ना ते बरोबर बोलले, आत्मज्ञान. अगदी बरोबर.
पण स्वभाव वेगळे का असतं याचं उत्तर तुम्हाला सांगतो. स्वभाव वेगळे असण्याचं कारण काय, शरीर जे आहे ना ते प्रकृतीपासून बनलंय की नाही. बरोबर. प्रकृती म्हणजे काय, पाणी, अग्नी, नंतर धरती, वायू आकाश. आकाश, वायू, ते प्रकृतीचा गुणधर्म आहे. हा. मुळात आत्मा जो ना तो आनंदी आहे. अच्छा. तो का आत्मा म्हणजे एनर्जी, तो कसा आनंदी आहे, तो हम्म. सदैव आनंदी आहे. तो बरोबर. कधीच मलिन होत नाही. तो आनंदी. पण जेव्हा त्याचा संयोग या प्रकृतीशी होतो, त्यावेळी हम्म. काय होतं, शरीर निर्माण झालं की तो तो एंट्री करतो. तो आनंदी. मागच्या जन्माचे काही त्यांनी इंद्रिय घेऊन आलेला त्या बरोबर, इंद्रिय सगळे तो बरोबर. बरोबर नेत असो सूक्ष्म हम्म. रूपाने. आणि प्रकृती परत हिचा हा स्वभाव आहे, सात्विक, राजसिक, तामसिक. तो मात्र कसा आहे, त्याच्या पलीकडे गुणातीत आहे, गुणांच्या पलीकडे. पण हिच्याशी संयोग झाला रे झाला की गडबड सुरू होते. आणि मग तिथे खरी कसोटी लागते. मी सकाळी लवकर उठेन की नाही उठेन, का रात्रभर सिनेमाच पाहत राहील, तमोगुणी राहील, वगैरे वगैरे सगळं माहित आहे तुम्हाला. तर प्रकृतीवरती आपल्याला मात करायची असते. एक योगी ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं, तर प्रकृतीकडे लक्ष देत नाही. मला पुढचं रहस्य सांगतो. तर प्रकृती त्याला शरण जाते, निसर्ग त्याला शरण जातं, मग तुमच्या लक्षात आलं का? आणि प्रकृती त्याच्या आज्ञेवर हुकूम वागायला लागते. आणि म्हणून तुम्हाला चमत्कार दिसतात. आलं का लक्षात? असं असं. मग तुम्ही बरोबर बोललात की तुम्ही व्यवस्थित ज्ञानेश्वरी ऐकताय, याचं मला समाधान झालंय. आलं का लक्षात? हा, शाब्बास. बरं, तर पुढे पाहूया. हा, तर भगवंत काय म्हणतात, ते म्हणता भिन्न पण आहे आणि सूक्ष्म रूपाने पाहिलं तर एक पण आहे. मग ते पुढे सांग, जशा पाण्यावर वेगळ्या लाटा उसळत आलेल्या दिसतात, पण तू विचार करता ते पाणी रूपच असतात. किंवा सुवर्णहून दागिने वेगळे वाटतात, पण वास्तविक विचार केला ते जसे सर्व सोनेच असते. त्याप्रमाणे हे मुकुट मंडित अर्जुन, ब्रह्मज्ञान दृष्टीने पाहिला असता हे सर्व जीव माझ्याशी अभिन्नच आहे. पण तो अज्ञान या संकल्पनेमुळे त्यांच्यात आणि माझ्यात भिन्नता भासते. आता काय सांगितलं भगवंताने सोपं उत्तर, की तू जर नदीवर किंवा समुद्रावर गेलास आणि तू जर पाहिलं तुला लाटा दिसत, हवा आल्या की लाटा तयार होतात. पण त्या लाटा ज्यावेळी विसर्जन पावतात तर लक्षात घे, ते लाट आणि पाणी वेगळं नाही, ते एकच आहे. पाण्यापासूनच लाट निर्माण झालेली हे आपल्या लक्षात येते. किंवा तू जर दागिने पाहिले सोन्याचे, तुला वाटतं हा हे मंगळसूत्र आहे, हे कानामधले कुंडल आहे, हे बाजूबंद आहे, या बांगड्या आहेत, हा कुठला मोठा हार आहे, आणि सोन्याची चीप वेगळी असं वाटतं. पण लक्षात येतं की नीट विचार करून पाहिलं तर सोनं आणि ते दागिने एकच आहे, वेगळे नाहीत प्रत्यक्षात. कारण सोन्यापासूनच दागिने बनलेले, विचारू तर सोनच होणार आहे. हे एकच आहे. तसं पाणी आणि सोनं किंवा दागिने हे एकच आहे. तर त्याप्रमाणे हे अर्जुना, जर सूक्ष्म रूपाने पाहिले, ब्रह्मज्ञान दृष्टीने पाहिले, काय म्हणतात, ब्रह्मज्ञान दृष्टीने पाहिले, तर हे सर्व जीव माझ्याशी अभिन्नच आहे, माझ्यापासून ते वेगळे नाही. परंतु का वेगळे दिसतात, अज्ञान या संकल्पनेपासून ते वेगळे दिसतात. ज्ञान प्राप्त होत नाही, जे तुम्ही उत्तर दिलं. तर ज्ञान प्राप्ती करता जे मार्ग तुम्हाला माहित आहे, त्याचा अंमलात आणणे आणि त्याला वेळ जास्त देणे, हा त्याच्याकरता खरा उपाय. संकल्प जर पक्का असेल ना, मी तुम्हाला सांगतो की नाही, मला आत्मज्ञान मिळालंच पाहिजे, मी का असं सोडणार नाही, संसारही ठीक करेन आणि मग आत्मज्ञानही प्राप्त, तर परमेश्वर सगळ्या प्रकारची मदत करतो. असं नाही की तो त्याला मदत करत नाही, तो संसारातल्या सगळ्या गोष्टी सोडवतो. आणि भगवान शंकरांनी गुरुगीतेमध्ये पार्वतीला सांगितलं, गुरु केल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. पण गुरुने एकदा का विद्या दिली, दीक्षा दिली, की ती काय करते, ती त्याला भोगही देते आणि मोक्ष पण देते. संसारातल्या अडचणी म्हणजे भोग, सगळे भोग देते, सगळ्या गोष्टी सोडवते. आणि आत्मज्ञान दिल्याशिवाय राहा. तुम्ही याच जन्मामध्ये भरपूर संकल्प केला, मोठा संकल्प केला, लावून धरलं ते याच जन्मात, त्याला बा असते कदम करू बघू, सावकाश वगैरे अनेक जन्म घ्या. गुरु पण म्हणता मला काही घाई नाही बाबा, मी आहेच तुझ्या करता, थांब, हा जन्म तो जन्म तो जन्म मी तयार. गुरु कधीही घाई करत, त्यांचा मी आहे तयार. वेळ द्यायला पाहिजे, संकल्प केला पाहिजे. आणि हे जे परमात्मा आहे, आत्मा जो आपल्यामध्ये आहे, तुम्ही जो जो संकल्प कराल त्याला काय करतो, तो शक्ती देतो. आता माझ्या लहान बहिणी संकल्प केला, नाही आम्हाला हे पाहायचंय, वाईंच्या सेवा काय आमच्या परिवाराच्या, किंवा आम्हाला तिकडे जायचंय, संकल्प केला, मग फोन केले, मग बुकिंग केलं, मग गाडी ठरवली, मग ट्रेनचं तिकीट काढलं, माणसं गोळा केली, तुम्ही पण या तुम्ही पण या.
आणि मग ते घडून आलं की नाही, जे आपण दैनंदिन व्यवहार संकल्प केला की शक्ती काय करते, त्याला बळ देते. शक्ती म्हणते माझा पाहिजे तसा वापर करा. शक्ती सदैव तयार. मनाचा संकल्प झाला रे झाला, आणि त्याचा ध्यास नाही सोडला की ती घटना घडणारच लाईफ मध्ये. उलट पण होत, मी त्रास देणार समोरच्याला, भांडणार, त्यांनी बाजूचं शेजारचं घर खालीच केलं पाहिजे, आमचं शेजारी सोडून, तर तसं होईल. तुम्ही वाईट करायचं का चांगलं करायचं, हे तुमच्या हातामध्ये. पण परमात्म्याची शक्ती सदैव तयार आहे. पुढे ते म्हणतात, आणि ब्रह्मवस्तूचा खरा विचार केला तर एकमेव द्वितीय जो मी, त्या माझ्या ठिकाणी जे जे भिन्न भिन्न विचारे निवडता येतील अशी दुसरी वस्तू कुठून संपणार. ब्रह्मवस्तू म्हणून जर तुम्ही विचार केला तर मी आणि सारं एकच, हे मीच आहे. मी एक संकल्पना केली असं परमात्मा म्हणतो, आणि मग सारं जग निर्माण झाले, ग्रह तारे निर्माण झाले, वस्तू निर्माण झाले. एक शिल्पकार पण काय करतो, तो मनामध्ये एक मूर्ती इमॅजिन करतो, दगड आणतो, जे त्याच्या मनात कल्पना केलेली त्याप्रमाणे तो आकार देतो, आणि जे नको ते काढून टाकतो, ती मूर्ती तयार होते की नाही. जीवनात आपण हेच करतो. तुम्ही साधी संध्याकाळी आता काय तुम्ही बनवणार आहे हे मनात तुम्ही कल्पना करता, शेवग्याची भाजी बनवू, वरण बनवू, भात बनवू, पोळी, त्याप्रमाणे होतं. तुमचा मूड तुम्ही संकल्पना नाही, यांना फोन करून गोड गोड करून पावभाजी आणायला लावू यांना येतात, तर तसं होईल. बरोबर आहे की नाही. तुम्ही काय संकल्प कराल ते तुमच्या हातामध्ये आहे. शक्ती सदैव तयार आहे. पण संकल्पावर जर काम करायला लागलो आपण, की माझ्या संकल्पनावर व्हायला पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. शक्य नाही, मी यांना फोन केला ते पावभाजी नक्की आणणार आहे, नक्की आणणार आहे, मला माहिती आहे. संकल्प जेवढा दृढ तेवढं काम पटकन होणार. जे संकल्पाला सोडत नाही त्यांची कामं होतातच. म्हणून आपण जीवनात बघतो की साधारण माणसं पण अतिशय मोठं यश प्राप्त करतात जीवनात. काय तर सातत्य असतं. सायंटिस्ट काय करतात, जीनियस इज 1% आणि 99% इज अ हार्डवर्क. एक संकल्प करतात की अरे हा लाईट लागू शकतो, असं काहीतरी होऊ शकतं, प्रकाश देणार सूर्याचा. मग त्यांनी काम केलं त्याच्यावर, मग शोध लागला. परत नंतर किती काम करतात, देऊन टाकायला. मग तो आपलं ज्ञान देतो, एक छोटस ज्ञान, बल्ब लागणं, की त्याला आपण शोध म्हणतो. वारंवार ती गोष्ट करायचं फॉर्म्युला सांगितले त्याला आपण सायन्समध्ये शोध म्हणतो. जोपर्यंत तो असा लागतो जोपर्यंत आपण चमत्कार म्हणतो. एक छोटीशी सीमारेषा आहे दोघांमध्ये. पण खरी गंमत काय माहिती का, ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यात किंवा परमेश्वराच्या अतूट विश्वासामध्ये, तो विश्वास जेवढा प्रबळ ना तुमचा, तुम्ही काही करू शकता. हा विश्वासच महत्वाचा आहे. माझे गुरु मला तारणार आहे, परमात्मा मला तारणार आहे, आणि बघा चमत्कार होणारच. संकल्प सोडता कामा, हे याच्यामधलं खरं गुपित आहे. आपण थांबूया इथे आता. तर बऱ्याच दिवसांनी आज प्रवचन झाले, मलाही आनंद झाला, आणि प्रवचनामध्ये प्रश्नोत्तर झाले, त्याचाही मला आनंद झाला. हा, चांगलं आहे, उत्तम. तर तुमच्या सगळ्यांचं कल्याण हो, तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण हो, आणि गीता आपल्या जीवनामध्ये आणि आचरणामध्ये उतरो, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो, आणि आजचं प्रवचन सांगतो. जय श्रीराम, जय श्री